11 फेब्रुवारी 2026 रोजी युवक मंडळ पुसददारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढाणकी येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भावनिक, संस्मरणीय आणि प्रेरणादायी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात उत्साह, आनंद, कृतज्ञता आणि आठवणींचे हळवे वातावरण निर्माण झाले होते. या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेश जयस्वाल सर यांनी भूषविले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका येरावार मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून काईट सर, पराते सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी पेंडसे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष, विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी विद्या कळसे, अपूर्वा चिरंगे, भूमिका राठोड व अर्चना इरावार यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने संपूर्ण वातावरण भारावून टाकले. यावेळी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका संगीता मार्कंडे मॅडम यांनी विद्यालयाला जवळपास 40 विविध विषयांवरील पुस्तके भेट स्वरूपात प्रदान करून शैक्षणिक कार्यात मोलाची भर घातली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता 9वीच्या कुमारी वेदिका राठोड हिने अत्यंत प्रभावी शब्दात मांडले. यानंतर इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी कुमारी निकिता चव्हाण व कुमारी स्वीटी राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करत 10वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले इयत्ता 7वी, 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेरणादायी नृत्यनाट्य. मधुबन खुशबू देता है या गीतावर आधारित या नृत्य नाटिकेत अर्चना इरावार, नंदिनी राठोड, स्वीटी राठोड, गौरी इरन नलवाड, पूनम जिंतूरकर, वैष्णवी धनसरवाड, वौशिका पाईकराव, आरोही धनसरवाड, वैष्णवी कुंडुलवार, लावण्या वाढवे, रागिनी भोयर, दुर्गा इरावार, अनिकेत पडवळे, शुभम इरावार, श्रेयश धुळे व समर्थ सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नृत्य नाटिकेद्वारे सहकार्य, सहवेदना, स्वच्छता व मानवता या जीवन मूल्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सब्जी ले लो, आलू ले लो, प्याज ले लो, गाजर ले लो, सस्ती अच्छी सब्जी ले लो. अरे सब्जी वाले भैया रुक जाओ जरा. हे भगवान, लगता है आज तो बोनी हो ही जाएगी. आलू कैसे दिए हैं? प्याज कैसे दिया है? बहन जी, आलू 20 रुपए किलो, प्याज 30 रुपए किलो. इतना महंगा? भैया थोड़ा ठीक लगाओ, आलू 15 रुपए लगाओ. अरे बहन जी, इतना तो हमें खरीद ही पड़ती है, 2-3 रुपए तो हमें भी कमाने दो. नहीं नहीं भैया, नहीं चाहिए, रहने दो.
तुम तो लूटने में लगे हो। भैया आलू प्याज कैसे दिए? बहन जी, आलू 20 रुपए किलो, प्याज 30 रुपए किलो। ठीक है, दोनों 1-1 किलो तोल दो। ये लीजिए बहन जी, 50 रुपए हो गए। लो भैया, और ये आपके लिए। अरे नहीं बहन जी, हो गया। अरे भैया रखिए, ये आपके लिए ही है। सब्जी ले लो, आलू ले लो, प्याज ले लो, गाजर ले लो, बहुत भारी है। अरे माता जी, आपको कहीं लगे तो नहीं? आइए, मैं आपकी मदद कर देता हूँ। कहाँ जाना है आपको? मैं छोड़ देता हूँ। अरे बेटा, भगवान तुम्हारा भला करे। नहीं, कहीं चोट नहीं लगी मुझे, बस ये सड़क ही पार करा दो। खुश रहो बेटा, भगवान तुम्हारा भला करे। अरे देखो, यहाँ इन लोगों ने कितना गंदा कर दिया है। हमारे गुरु भगवान बताते हैं ना, अपने भारत को स्वच्छ रखना है। आओ हम सब मिलकर अपने भारत को स्वच्छ बनाते हैं। यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी सद्गदित मनोगत व्यक्त केले। यामध्ये कुमारी सपना कलाले हिने सर्व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी, शिकवलेली मूल्ये व जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी यांचा भावनिक उल्लेख केला। ही शाळा केवळ इमारत नसून आमच्यासाठी जिवंत भावना आहे असे सांगताना निर्जीव भासणाऱ्या भिंतींमध्ये दडलेल्या आठवणी, वर्गातील हशा, मैदानावरील धावपळ आणि शिक्षकांचा मायेचा स्पर्श या साऱ्यांमधून तिचे आणि शाळेचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध प्रकर्षाने जाणवले। तिच्या भावुक शब्दांनी संपूर्ण सभागृहात हळवे वातावरण निर्माण झाले।
तसेच ओंकार राठोड यांनी ऋतुराज आहे पराते सरांचा सोंगाड्या, ऋतुराज आहे पराते सरांचा सोंगाड्या, संदेश झाला आमच्या सरांचा खिचड्या. काहीच सरांनी शिकवलं पेरणे म्हणजे स्वा, काहीच सरांनी शिकवलं पेरणे म्हणजे स्वा, पण सर दररोज म्हणायचे बोलायला काय झालं बुवा. खाडे सरांनी सायाच्या खूप चांगल्या गोष्टी रमायच्या, सायाच्या आणि खाडे सरांच्या खूप चांगल्या गोष्टी रमायच्या, पण त्याच्यामध्ये आमचा चेतन दररोज असायचा. शाळेत घेत आहे विद्याधनराज, शाळेत घेत आहे विद्याधनराज, काही सर दररोज म्हणत सर्व शिक्षकांवर रचलेल्या मिश्किल पण अत्यंत आदरयुक्त चारोळ्यांद्वारे त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे सुंदर चित्रण केले. प्रत्येक शिक्षकाच्या स्वभावातील खास वैशिष्ट्ये, त्यांची शिकवण्याची पद्धत, शिस्तप्रियता, मायेचा स्वभाव आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व या सर्व बाबींना त्याने आपल्या चारोळ्यांतून हसत खेळत पण मनापासून दाद दिली. या सादरीकरणामुळे सभागृहात हशा, टाळ्या आणि भावुकता यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. प्ले फेअर प्ले हार्ड हे शिकवलं, हार जीत दोन्हीही उभं राहायला बळ दिलं. आज जाताना टाळ्यासह सांगतो सर, खेळातही आणि आयुष्यातही तुम्हीच आमचे पीटी सर. आता आजची आमच्या काईक सर आणि पराठे सरांसाठी तर आहेच, आमच्या राठोड टीचरसाठी व सगळ्या शिक्षकांसाठी क्लासची फळा खडूच्या आठवणी मनात साठवून, फळा खडूच्या आठवणी मनात साठवून आज शाळेच्या दारातून पुढे निघालो आहोत. मैत्री, मस्ती आणि थोडीशी शरारत या सगळ्या क्षणांनी हृदयात जपून ठेवतो आहोत. हा निरोप नाही, फक्त एक वचन आहे की शाळा कायम आमचीच राहील. उद्या कुठेही गेलो तरी त्या वर्गखोलीची ओळख आम्हाला विसरू देणार नाही. धन्यवाद. ते म्हणजे स्वामी धनानंदजी, स्वामी त्यांचे गुरुजी यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि तुमच्याशी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तसं माझं सूचना आलेली आहे की तर लवकर आठवण आणि मी लवकरच आठवणार आहे. तुम्ही जे इथं बोललात खूप छान वाटले. त्यातल्या सपनीचं आणि ओंकार यांचे सहज जे शब्द आहेत ना, तर मी तर होतोय इथं सर्व शिक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचले आणि मलाही असं वाटत होतं की तुम्ही असंच काहीतरी बोलावं आणि असं बोलायलाही पाहिजे. सहजच जे आपल्यासोबत घडलंय, जे आपण अनुभवलंय, आपण जगलोय, तेच आपण इथं उतरवायला पाहिजे आणि तुमच्या भावना 100% आमच्यापर्यंत पोहोचल्या वर्गात. आणि ह्याच मुलांसाठी आम्ही असं म्हणत नाही की सर्वांसाठीच असे कार्यक्रम असतात, ह्याच मुलांसाठी असे कार्यक्रम असतात. आणि काही मुलं बसले आहेत, त्यांनाही त्यांच्या भावना मी समजू शकतोय, ते इथं व्यक्त होऊ शकले नाही किंवा शकत नाही. मुख्याक्रमाचे अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक श्री राजेश जयस्वाल सरांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि चारित्र्य निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांमध्ये मांडवगडे सर, चांदेकर सर, राठोड मॅडम, मार्कंडे मॅडम, सडमाके मॅडम, मोटाळे मॅडम, खाडे सर, पतिंगराव सर, तसेच अधम बाबू, सेवक कापसे भाऊ, नागरगोजे भाऊ हेही होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अपूर्वा चिरंगे आणि कुमारी भूमिका राठोड यांनी कुशलतेने पार पाडले, तर आभार प्रदर्शन अनिकेत कारबांडे यांनी केले. एकूणच हा निरोप समारंभ आठवणींनी, भावनांनी आणि प्रेरणेने उथमलेला ठरला. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील असा भावविभोर क्षणांचा अविस्मरणीय ठेवा ठरला.